लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अभी मजा आएगा ना भिड़ो। Once more! Once more! Once more! ठीक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबाकर लाइक और शेयर ठोक दीजिए, 5,000 लौटे दिख जाना चाहिए। तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या अशा नवीन व माहितीपूर्वक व्हिडिओ एडिटिंग मध्ये। तर मित्रांनो आजचा जो आपण व्हिडिओ एडिट आपण केलाय तो आपण कॅपकट वरती केलाय। त्याआधी मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओ मध्ये जे पण काही मटेरियल लागणार आहे ते म्हणजे मी आपला एक बीटचा व्हिडिओ देणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनल वरती। तर टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये असणार आहे। तुम्ही सिंपली टेलिग्राम चॅनलला सुद्धा आपले जॉईन व्हायचे आणि तो बीटचा जो व्हिडिओ आहे तो देखील तुम्ही तिथून तुमच्या गॅलरी मध्ये सेव्ह करायचा आहे। ठीक आहे, एवढं करून झाल्यानंतर तुम्हाला सिंपली काय करायचंय, सिंपली आपलं जे तुम्ही कोणत्याही एका प्ले स्टोअर वरतून कोणताही एक व्हीपीएन डाउनलोड करून घ्यायचंय। सिंपली ते व्हीपीएन डाउनलोड करून झाल्यानंतर सिंपली ते व्हीपीएन आधी कनेक्ट करून घ्यायचंय। ठीक आहे, तर मी देखील व्हीपीएन कनेक्ट करून घेतलंय मित्रांनो, तुम्ही देखील करून घ्या। त्यानंतर तुम्ही कॅपकट ऍप्लिकेशन जे ते ओपन करायचंय। कॅपकट ऍप्लिकेशन ओपन करून झाल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे इंटरफेस दिसेल। तुम्हाला सिंपली त्या न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक करायचंय। न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक करून झाल्यानंतर आपला जो व्हिडिओ असणार आहे सिंपली तो व्हिडिओ इथे इम्पोर्ट करून घ्यायचा आहे तुमच्या कॅपकट मध्ये। ठीक आहे, इम्पोर्ट करून झाल्यानंतर तुम्हाला सिंपली काय करायचंय, आपला जो व्हिडिओ आहे जो बीटचा व्हिडिओ मी तुम्हाला देणार आहे तुम्ही सिंपली अशा प्रकारे दिसून जाईल। तर तुम्हाला काय करायचंय, सर्वात आधी नीट बघा मित्रांनो, मी हा व्हिडिओ जो आहे तो आधीच एडिट करून ठेवलाय तुम्हाला दाखवण्यासाठी। तर सिंपली तुम्हाला काय करायचंय, मी जो व्हिडिओ देणार आहे त्याला असे कट्स वगैरे काही सुद्धा दिलेलं नसणार नाहीये। तुम्हाला सिंपली त्याच्यावरती आधी क्लिक करायचंय, खाली अशा प्रकारे स्क्रोल करायचे। त्याच्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन दिसेल बघा ॲब्स्ट्रॅक्ट ऑडिओचं। ठीक आहे, तर तुम्ही ॲब्स्ट्रॅक्ट ऑडिओ करून घ्या। बघू शकता इथं तुम्ही ऑलरेडी करून ठेवले त्याच्यामुळे ते होणार नाही। ठीक आहे, एवढं करून झाल्यानंतर तुम्हाला सिंपली काय करायचंय, बघू शकता जिथे जिथे आपल्या बीट आहे त्या सिंपली जिथे तिथे तुम्ही स्प्लाइट करून घ्यायचंय। ठीक आहे, तर स्प्लाइट करून झाल्यानंतर काय करायचंय, सिंपली आपला जो फोटो असणार आहे ते सिंपली आपली जी स्प्लाइट केलेली बीट असणार आहे फोटो सिंपली तिच्यावरती क्लिक करायचंय। खाली अशा प्रकारे स्क्रोल करून तुम्हाला काय करायचंय, एक ऑप्शन दिसेल बघा इथं रिफ्लेक्सचं। ठीक आहे, तर रिफ्लेक्स वरती जायचंय। रिप्लेस वरती गेल्यानंतर इथून तुमचा जो पण काही गॅलरी मधला फोटो असणार आहे तो फोटो तुम्ही इथून साधारणपणे इम्पोर्ट करून घ्यायचे। ठीक आहे, तर एवढं करून झाल्यानंतर मित्रांनो तुम्ही असं सेम आपले जेवढे पण बिट्स असणार आहे तेवढे पूर्ण बिट्सला ते आपला जो फोटो आहे तो अशा प्रकारे रिप्लेस करून घ्यायचा। तर एवढं करून झाल्यानंतर मला आता आपण मित्रांनो आपल्या जे व्हिडिओ असणार आहे त्याला आपण अॅनिमेशन व इफेक्ट कसे अप्लाय करायचे ते जाणून घेऊया। ठीक आहे, तर सर्वात आधी तुम्हाला काय करायचंय, आपली जी एक नंबरची बीट आहे ते सिंपली तिच्यावरती यायचे। तिच्यावरती आल्यानंतर हिला काय सुद्धा करायचं नाही, आपण हिला अॅनिमेशन न दिले। तर मित्रांनो तुम्हाला एक नंबरच्या बीटवरती आल्यानंतर सिंपली इफेक्ट मध्ये जायचे। इफेक्ट मध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचे, व्हिडिओ इफेक्ट इथून सिलेक्ट करायचे। व्हिडिओ इफेक्ट सिलेक्ट करून झाल्यानंतर तुम्हाला एक इफेक्ट दिसेल बघा खाली अशा प्रकारे स्क्रोल करायचं, मिरर 3 नावाचं इफेक्ट दिसेल। इथं नाही दिसलं ना तर सिंपली अशा प्रकारे याला वरतून असं स्क्रोल करून इथं स्प्लिट मध्ये गेल्यानंतर स्प्लिट मध्ये तुम्हाला इथं एक नंबरला ते मिरर 3 इफेक्ट दिसून जाईल। ठीक आहे, एवढं करून झाल्यानंतर काय करायचंय, त्याच्यानंतरचं आपलं जे इफेक्ट असणार आहे ते आपण देखील व्हिडिओ इफेक्ट मध्येच असणार आहे।
ठीक आहे. तर व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन दिसून जाईल. सॉरी मित्रांनो, तुम्हाला इथं नाईट क्लब सिलेक्ट करून इथं तुम्हाला व्हायब्रेशन फ्लॅश हे इफेक्ट इथं अप्लाय करायचं आहे. ठीक आहे. हे अप्लाय करून झाल्यानंतर त्याची बरोबर आपली जी 1 नंबरची लेंथ आहे सिम्पली तिथलंच वाढून घ्यायचे. त्याच्यानंतर नंतरचं जे इफेक्ट असणार आहे ते हॅलो ब्लर नावाचं ते देखील तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्येच दिसून जाईल. व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये हॅलो ब्लर 1 नंबरलाच दिसून जाईल. त्याच्यानंतर काय करायचं आपलं जे मिरर 3चं 1 नंबरचं जे आपण ते इफेक्ट अप्लाय केले त्याची लेंथ सिम्पली 1 2 3 आपले जे 3 फोटो आहे तिथपर्यंत करून घ्यायचे. ठीक आहे. तर एवढं करून झाल्यानंतर काय करायचं आहे, याचे 2 बटन साईज वाढून घ्यायचे. 2 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशन सिलेक्ट करायचे. ॲनिमेशन इनमध्ये तुम्हाला रॉक व्हर्टिकल हे ॲनिमेशनच अप्लाय करायचं आहे. हे झाल्यानंतर त्या समोरच्या फोटोवरती क्लिक करायचे. इनमध्येच तुम्हाला त्या 3 नंबरलाच रॉक ऑरिजिनली हे इफेक्ट ॲनिमेशनचं अप्लाय करायचे. एवढं करून झाल्यानंतर सिम्पली त्या समोरच्या फोटोवर जायचे, ॲनिमेशन व कॉम्बो सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, व्हायबल अँड स्लाईड हे ॲनिमेशनचं अप्लाय करायचे. ठीक आहे. ॲनिमेशन इथं अप्लाय करून झाल्यानंतर त्या समोरचा जो फोटो येतो सिम्पली ॲनिमेशन व कॉम्बो सिलेक्ट करून आणि इथं तुम्हाला बघू शकता तुम्ही ट्रिपलेट 1 हे ॲनिमेशनचं अप्लाय करायचं आहे. त्याच्या समोरच्या फोटोवरती सुद्धा क्लिक करून ॲनिमेशन कॉम्बो सिलेक्ट करून 222 हे ॲनिमेशनचं अप्लाय करायचे. त्याच्यानंतर त्या समोरच्या जी आपली फोटो असणार आहे सिम्पली तिच्यावरती क्लिक करायचे. ॲनिमेशन व कॉम्बो सिलेक्ट करून झाल्यानंतर स्ट्रेट अँड स्लाईड हे नावाचं ॲनिमेशनचं अप्लाय करायचे. हे नावाचं ॲनिमेशन अप्लाय करून झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचे. त्याच्यानंतर बॉडी इफेक्टमध्ये जायचे. बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर मोडमध्ये तुम्हाला हे हिट नावाचं जे इफेक्ट आहे ते इथं अप्लाय करायचे आणि याची लेंथ जी याची बरोबर आपले फोटो एवढे वाढून घ्यायचे. एवढे करून झाल्यानंतर समोरची जी बीट येते फोटो येतो तिच्यावरती क्लिक करून ॲनिमेशन व कॉम्बोमध्ये जाऊन वेव्ह अँड स्लाईड हे ॲनिमेशन इथं अप्लाय करायचे. हे ॲनिमेशन अप्लाय करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये बटरफ्लायमध्ये तुम्हाला हे बटरफ्लाय ड्रीम हे ॲनिमेशन इफेक्ट इथं अप्लाय करायचं आहे. मित्रांनो, हे नाही मिळालं तर तुम्ही सर्च देखील करू शकता. त्याच्यानंतर समोरच्या फोटोवरती जायचं आहे. ॲनिमेशन कॉम्बोमध्ये गेल्यानंतर स्किप अँड स्लाईड हे ॲनिमेशन इथं अप्लाय करायचं आहे. हे ॲनिमेशन अप्लाय करून झाल्यानंतर सिम्पली काय करायचं आहे, तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे. बॉडी इफेक्टमध्ये ग्लोईंग लाईन सिलेक्ट करायचे आहे. ग्लोईंग लाईन सिलेक्ट करून झाल्यानंतर तुम्हाला खाली बघू शकता इलेक्ट्रिक शॉक हे इफेक्ट इथं अप्लाय करायचे. हे इफेक्ट इथं अप्लाय करून झाल्यानंतर काय करायचं आहे, त्या समोरची जी बीट येते सिम्पली तिच्यावरती क्लिक करायचं. ॲनिमेशन कॉम्बो सिलेक्ट करून झाल्यानंतर स्लिप अँड स्लाईड नावाचं ॲनिमेशन इथं अप्लाय करायचं आहे. तर एवढं करून झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, एकदा परत इफेक्टवरती क्लिक करून बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे. बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ग्लोईंग लाईन सिलेक्ट करायचं आहे आणि इथून तुम्ही बघू शकता बॅकग्राऊंड ओव्हर 1 हे इफेक्ट इथं अप्लाय करायचं. हे इफेक्ट अप्लाय करून झाल्यानंतर त्या समोरची जी बीट येते सिम्पली तिच्यावरती क्लिक करायचं. इनमध्येच रॉक व्हर्टिकल हे ॲनिमेशन इथं अप्लाय करायचे. एवढं करून झाल्यानंतर आता आपली जी लास्टची बीट आहे ती सिम्पली तिच्यावर जायचे. ॲनिमेशन व कॉम्बो सिलेक्ट करून झाल्यानंतर डिस्ट्रॉयड राईट हे ॲनिमेशन इथं अप्लाय करायचे आणि जी इफेक्ट असणार आहे सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे. बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर बॉडी इफेक्टमध्ये ग्लोईंग लाईनमध्ये टोटम फ्लेम हे नावानं तुम्हाला ते दिसून जाईल. ठीक आहे. तर एवढं करून झाल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता जो तुम्ही आजचा जसा प्रिव्ह्यू पाहिला होता सेम तसं आपण आजचा स्टेटस व्हिडिओ जो आहे तो इथं क्रिएट केला आहे. तर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, वरती एक्सपोर्टवरच्या आयकॉनवरती क्लिक करून तुमच्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ सेव्ह करायला सुरुवात करायची. तर मित्रांनो, तुमच्या भावाच्या चॅनलवरती असेच नवीन माहितीपूर्वक व्हिडिओ एडिटिंग येत राहतील. तर त्यासाठी सर्वात आधी आपले व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि एक लाईक देखील नक्की करा मित्रांनो. तर भेटू मंडळी पुन्हा एकदा नवीन एका अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ एडिटिंगमध्ये. तोपर्यंत बाय.